स्त्रीने पाळायचे नियम. घरात होईल देवाचा वास. टिप्स नंबर 1. सूर्योदयापूर्वी उठून मुख्य दरवाजा उघडावा आणि उंबरठ्याला हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा. लक्ष्मीचा प्रवेश उंबरठ्यातूनच होतो. टिप्स नंबर 2. स्त्रीने कपाळावर नेहमी टिकली किंवा कुंकू लावावे. रिकामी कपाळ नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते, तर कुंकू आत्मसन्मान आणि शक्ती वाढवते. टिप्स नंबर 3. हळदी कुंकू लावताना आरशात स्वतःकडे एक क्षण पहा. आत्मसन्मान जागृत होतो. स्त्रीचा आंतरिक शक्ती वाढते. टिप्स नंबर 4. स्वयंपाक करताना मनात कुणावर राग असेल तर मीठ नंतर टाका. रागाच्या तीव्रता कमी होते. अन्नाचा दोष लागत नाही. टिप्स नंबर 5. स्वतःच्या हाताने एखाद्या गरजूला किंवा मुख्य प्राण्याला घास द्यावा. स्त्रीच्या हाताने झालेले दान घराचे रक्षण करते. टिप्स नंबर 6. संध्याकाळी तुळशीजवळ शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून शुभंकरोती म्हणावे. यामुळे घरातील आजारपण आणि वास्तुदोष दूर होतात. टिप्स नंबर 7. रात्री केस मोकळे ठेवून झोपण्याआधी देवाचं नाव घ्या. मानसिक ओझं उतरते. झोप शांत लागते. टिप्स नंबर 8. घरात येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला बसायला जागा द्या. स्त्री ऊर्जा सन्मानित होते. लक्ष्मी रागवत नाही. टिप्स नंबर 9. सूर्यास्ताच्या वेळी घरात झोपू नये किंवा कोणाशी वाद घालू नये. ही वेळ देवाच्या आगमनाची असते. यावेळी नामस्मरण करावे. टिप्स नंबर 10. स्त्रियांनी गुरुवारी केस धुणे टाळावे. यामुळे घरातील सुख समृद्धी आणि लक्ष्मीची कृपा टिकून राहते असे मानले जाते. टिप्स नंबर 11. घरी आलेल्या कोणत्याही व्यक्तीला, विशेषतः सुवासिनीला, रिकामे हाती पाठवू नये. किमान पाणी देऊन त्याचा मान राखावा. टिप्स नंबर 12. सकाळी उठल्यावर पहिला शब्द तक्रारीचा नको. पहिला शब्द सकारात्मक असेल तर त्या दिवसाची ऊर्जा बदलते. घरात विनाकारण वाद होत नाहीत. टिप्स नंबर 13. देवघर साफ करताना जुन्या फुलांना हाताने बाजूला करा. झाडूने नाही. श्रद्धा टिकते. देवकृपा स्थिर राहते. टिप्स नंबर 14. देवघरातील दिवा स्वतः विझवू नका. दिवा आपोआप विझू द्या. चालू इच्छा अर्धवट राहत नाहीत. टिप्स नंबर 15. देवासमोर बसताना किंवा पूजा करताना केस मोकळे सोडू नयेत. विस्कटलेले केस हे अगमळ मानले जातात. ते नीट बांधलेले असावेत. टिप्स नंबर 16. घरातील स्त्रीने कधीही किंचाळू किंवा अतिशय कर्क भाषेत बोलू नये. मधुरवाणी असलेल्या घरात सरस्वतीचा आणि लक्ष्मीचा कायम वास असतो. टिप्स नंबर 17. शक्य असल्यास देवघरात नंदादीप अखंड तेवत ठेवावा. जर शक्य नसेल तर सकाळी आणि संध्याकाळी ठराविक वेळी दिवा नक्की लावावा. टिप्स नंबर 18. ज्या घरात कोळी गोष्टी, जळमाट आणि पसारा असतो तिथे नकारात्मकता राहते. स्त्रियाने घर नेहमी नीटनेटके ठेवावे जेणेकरून देवाला तिथे राहणे प्रसन्न वाटेल. टिप्स नंबर 19. स्वतःच्या हाताने एखाद्या गरजूला किंवा मुख्य प्राण्याला घास द्यावा. स्त्रीच्या हाताने झालेले दान घराचे रक्षण करते. टिप्स नंबर 20. घर झाडताना शेवटचा कचरा थेट दाराबाहेरच टाका. अडथळे घरात अडकत नाहीत. लक्ष्मीचा मार्ग मोकळा होतो. टिप्स नंबर 21. देवघरात उभं राहून कधीही मागच्या दिशेने वळू नका. मागे फिरणं म्हणजे संधी मागे टाकणं. नेहमी बाजूने वळून बाहेर या. टिप्स नंबर 22. रात्री झाडू पुसणं टाळा. अत्यावश्यक नसेल तर लक्ष्मी मातेची गती कमी होते. आर्थिक अडचणी वाढतात. टिप्स नंबर 23. घरात पाणी सोडलं तर लगेच पुसा. दुर्लक्ष करू नका. संधी निसटत नाही. लक्ष्मी थांबते. टिप्स नंबर 24. स्वयंपाकघरात डोळ्यात पाणी आणू नये. रडू नये. अन्नावर दुःखाची छाया बसते. घरात असमाधान वाढते. टिप्स नंबर 25. स्त्रियांनी स्वतःचा अपमान करणारे वाक्य टाळावेत. माझं नशीबच वाईट असे शब्द टाळा. नशीब शब्दावर बदलतं. टिप्स नंबर 27. स्त्रियांनी संध्याकाळी अंगणात किंवा खिडकीत उभं राहून दीर्घ उसासे टाळावेत. घराबाहेर नकारात्मक ऊर्जा जाते. घरात रिकामेपणा येतो. टिप्स नंबर 27. माझे नशीब वाईट आहे किंवा माझं कसं होईल असे शब्द कधीही उच्चारू नका. स्त्री ही घराची लक्ष्मी असते. तिचे शब्द वास्तूच तथास्तू ठरतात. तर आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.